हाऊसिंग जिहाद म्हणजे मजहबच्या नावाने उत्पात करणारा एक प्रकार असतो। इकडे जो मुस्लिम बिल्डर आहेत मुंबईमध्ये ते सगळे काय करतात, ते एक हिंदू सोसायटी घेतात, छोटी सोसायटी घेतात आणि फ्रॉड्युलेंटली ते अजून स्ट्रक्चर त्याच्यामध्ये जोडून ते एक मोठा प्रोजेक्ट बनवतात आणि जो अतिरिक्त स्ट्रक्चर आहे ना त्याच्यामध्ये ते मुस्लिम लोकांना बसवण्याचा प्रयास करतात। एक एक मुस्लिम लोकांच्या नावाने 19 घर त्यांनी अलॉट केलेलं आहे। एका मुस्लिम व्यक्तीच्या नावाने 30 घर अलॉट केलेला आहे। तो सारेचा जो रूल आहे त्याच्या विरोधात आहे। तो हा एक मोठा प्रकार हाऊसिंग जिहादचा चालू आहे। याच्या कारणास्तव पुढे मुंबईमध्ये एक मुस्लिम पॉप्युलेशन खूप वाढेल आणि हळूहळू मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल आणि मुंबईमध्ये हिंदू मायनॉरिटीमध्ये येणार आणि मुस्लिम मेजॉरिटीमध्ये होणार। म्हणजे मुंबई एक लॉन्ग रन मध्ये एक मुंब्रा सारखा होऊन जाईल, हा एक असा एक संशय आहे। यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एक चिठ्ठी पाठवलेला आहे की आपण एसआरए मध्ये जो रिडेव्हलपमेंट मध्ये जो मुस्लिम बिल्डर इन्व्हॉल्व आहेत त्यांच्या विरोधात, त्यांचा जो सर्व प्रकारचा जो प्रोजेक्ट आहे त्यांच्या विरोधात एक इन्क्वायरी सेटअप करा आणि बघून घ्या की हा जो हाऊसिंग जिहादचा प्रकार आहे किस लेवलचा आहे, किती लेवलचा आहे, केवढा मोठा आहे, जरा याची आपण चौकशी करा। उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की ज्या प्रकारे जपानमध्ये खूप भूकंप येतो तो त्याचप्रमाणे मला पण खूप आता धक्का लागतो, आमचे लोक सोडून जातात, तो आता मी पण जपानचे एक धक्का पुरुष झालेले आहोत। मी त्यांनी सांगितलं की तुम्ही जपानचे नाही, पाकिस्तानचे आणि धक्का पुरुष नाही, तुम्ही मक्का पुरुष झालेला आहे। त्यांच्याकडे अपील करण्याची मुदत आहे ना, आता एवढी घाई कशाला।